मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे पर्व पुन्हा एकदा समाजासमोर आणले। 4.5 महिने झाले आंदोलन सुरू आहे। मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो, आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो। सभा घेतल्या हा वाद वेगळा, परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला पोरग निघाले। आरपारचे लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्णचे पूर्ण रडायला लागले। त्यांचे ते मायबापाप्रमाणे दिलेले गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ताकदीनं पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला। त्यांचं ते ओक्साबोक्सी रडणं बघून मला उंटका भरून आला। त्यांना माहित होतं शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही। आपला माणूस बोलला तर हटत नाही, चाललाय आपले शिव सोडून चाललाय। आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या 123 गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली। आम्हाला अंतरवालीपासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही माणूस शेतात आणि घरात नाही राहिला। 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागडच्या मार्गावरती येऊन उभा राहिले। मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची आणि पाठबळ द्यायचं कसं, ज्याला लेकरं मानले त्याचा पाठीवर ताकदीने हात फिरवायचा कसा, हे पुन्हा एकदा दाखव। कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही। गेवराई पासून अंतरवालीचं अंतर 19 किलोमीटर। तुम्ही कोणालाही विचारा 19 किलोमीटरवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती। इतक्या ताकदीनं मराठी एकत्र आले आणि हे अचानक घडलं, हे निवेदित अजिबात नव्हतं। अचानक लोकांच्या लक्षात आलं, अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं, याचा अर्थ यांनी शिव ओलांडली आणि एकदाच आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे। काहींचे हात चिखलानं भरलेले होते तर काहींच्या हातात खोरे खुरपे तसेच होते, जशाला तसेच लोक रोडवर आले। इतक्या ताकदीनं मराठा उभा राहिला। त्याच पद्धतीनं मी आता नगरपर्यंत आलोय। जी जी शिव ओलांडली त्या शिवाच्या लोकांच्या लक्षात आलं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय। आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलंय, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, तुम्हालाही सांगतो, पण हा विचार माझा मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एकजुटी पुढे फुटू देऊ नका। कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते। ही जात एकत्र आली नाही पाहिजे आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पुरून उरू शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते। माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, पण मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला।